एकच धाव मिळाली आहे. कमजोर बॉल होता, मात्र फार जास्त ताकदीचा वापर जरूर केला होता, पण टायमिंग योग्य साधता आलं नाहीये. प्रॉपर टायमिंग साधला असता तर षटकार मिळाला असता विनोद पाटीलला. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय एनके स्पोर्ट्स खांडवल संघाचं. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज सौरभ. यावेळेला फटका चांगला होता, पण तिकडे डिक्लेअर झोन आहे. एकच धाव मिळेल. 2 षटकांमध्ये योगी प्रतिषटक 10च्या सरासरीने जरी किंवा 8च्या सरासरीने जरी धावा जोडल्या गेल्या तरी ते देखील एक चांगलं आव्हान ठरू शकतंय. कारण 4-4 ओव्हरच्या मॅचेस असतात तेव्हा बऱ्याचशा टीम्सकडे ग्रामीणमध्ये विशेषतः आपण बघत आलेलो आहोत. इकडे आमणे लोणार परिसरामध्ये एखादा गोलंदाज कमजोर असतो, पण 2-2 षटकांचे सामने म्हटले की तुमच्याकडे 2 परफेक्ट गोलंदाज तर आहेतच आहेत, आणि त्यामुळेच फलंदाजांसाठी एवढं सोपं काम नसणार आहे. आणि तसे 2 षटकामध्ये नक्कीच तुमचे प्रॉपर जे टॉपचे फलंदाज असतात त्यांना मात्र नक्कीच संधी मिळते, आणि जे तुमचे टॉपचे 2 गोलंदाज आहेत त्यांना सुद्धा मात्र संधी मिळत असते, आणि सामना मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्हाला हा पाहायला मिळू शकेल. म्हणजेच काय, सामना जिंकायचा असेल तर टॉपच्यालाच मारायला लागेल. आणि टॉपचे 2 बॅटर सध्या आता मात्र या ठिकाणी खांडवल संघाची आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. विनोद पाटील अगदी या मातीभीती लावून आता मात्र पूर्णपणे सज्ज झालाय, आणि दुसरीकडे जर पाहिले तर सौरभ आहे त्याच्या सोबतीला. परंतु आजचा दिवस जर पाहिलं तर अतिशय जबरदस्त कामगिरी प्रत्येकची आपल्याला पाहायला मिळाली. ओहो, परफेक्ट यॉर्कर. काय जबरदस्त भंडार वेग आणि लेंथ जबरदस्त, आणि या चेंडूचा उत्तरच नव्हतं विनोद पाटीलकडे, आणि पहिली सफलता प्राप्त केली जय हनुमान चौदरबाडा संघानं. त्याचित केलंय विनोद पाटीलला. 2 या धावसंख्येवर पहिला धक्का एनके स्पोर्ट्स खांडवल टीमला. प्रतीक पाटील आज भरीव कामगिरी करताना दिसतोय आपल्या टीमसाठी. बॅट त्याची तळपते. प्रतीक वाकडे, क्षमा असावी, प्रतीक वाकडे चांगली बॅटिंग करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील सिंहाचा वाटा उचलतोय आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये. फक्त 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त धावा इथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. विनोद जरूर थोडासा आउट ऑफ फॉर्म दिसलाय या स्पर्धेमध्ये, मात्र मिडल ऑर्डरचे जे फलंदाज आहेत त्यांनी चांगली कामगिरी केली. विशेषतः या 2 फलंदाजांनी आज चांगली कामगिरी केलेली आहे. आणखी एक यॉर्कर खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप चांगलं नियंत्रण दाखवत असताना यॉर्कर लेंथ बॉल चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करतोय प्रतीक वाकडे. हात उघडण्याची अजिबात संधी देत नाहीये फलंदाजांना. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला स्लॉट मध्ये आहे. स्लॉक स्वीपचा वापर. बॉल हवेत. फील्ड डाऊन द बॉल. आदित्य आदित्य चुका करत नाहीये. सुपर कॅच. फलंदाज बाद. आता मात्र कुठेतरी आदित्यने 2 हातांचा वापर केला, कारण त्याला माहिती होतं की हा झेल फार महत्त्वाचा आहे, कारण आज जयेशने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली आहे पूर्ण दिवसभराच्या खेळामध्ये, आणि त्याची सफलता मिळवायची असेल तर मात्र या ठिकाणी आपल्याकडनं चूक जर झाली तर मात्र निकी ती चूक मात्र आपल्या संघाला भारी पडू शकते, आणि त्याच अनुषंगानं जबरदस्त झेल पाहिला आपण. आणि जयेश बाद होण्यापूर्वी या महत्त्वाच्या मॅचमध्ये एकही धाबाचं त्याने मात्र योगदान दिलं नाहीये. प्रत्येक वाकडीची कमाल. ज्याप्रमाणे त्याचा निगीज सरनेम वाकडे आहे त्याचप्रमाणे चेंडूला सुद्धा आता मात्र निगीज वाकड्याप्रमाणे तो हातलतोय, चेंडू वलन देतोय, मूव्ह करतोय. आणि आतापर्यंत पाहू शकेल 5 लिगल चेंडू ते हाताळले, फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट सुद्धा प्राप्त केल्या. आणि प्रत्येक वाकडेबद्दल बोलायचं झालं तर भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याचा दबदबा आपण बघितलेला आहे. मोठमोठ्या संघांकडून खेळत असताना चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ, यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग होता या बॉलमध्ये आणि वेगात बीट केलंय फलंदाजाला. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय फलंदाजाचा. इट गोज डाऊन.
होऊन इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि डावी यष्टी इथे मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली. जबरदस्त भन्नाट वेग शेवटच्या चेंडूवरती पाहायला आपल्याला आणि काय स्पेल इथे मात्र संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या खेळामध्ये पहिल्याच षटकामध्ये 3 गडी इथे मात्र गमावले आणि फक्त 2 धावा प्रतीकने मात्र या ठिकाणी खर्च केल्या. निराशाजनक सुरुवात फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाकडून एका पाठोपाठ एक धक्के लागत चाललेले आहेत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल प्रतीक वाकडेचं. अतिशय धारदार मारा, तिखट मारा, भेदक मारा पाहायला मिळाला. अचूकता होती त्याच्या गोलंदाजीमध्ये. यॉर्करचा चांगला वापर केला, वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि फलंदाजांचं काम त्याने तमाम केलेलं आहे. 3 धक्के दिले, 2 धावा धावफलकावर. शेवटचं षटक बाकी आहे. किमान 10 धावा येथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे फलंदाजांना. आदित्य येतोय गोलंदाजीसाठी. टप्प्याचा बॉल. या गोलंदाजाची स्ट्रेंथ वेगळी आहे. चेंडूला आपटी देणं ही त्याची स्ट्रेंथ आहे आणि विशेषतः येथे आपण बघतोय की पाठीमागे डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे देखील तो शॉर्ट बॉलचा चांगला वापर करतोय. हाईट चांगली आहे, बाउन्स चांगला प्राप्त करतोय. हो नक्कीच. आपण जर पाहिलं तर आदित्य जास्त मात्र स्विंगिंगवरती मात्र भरोसा ठेवत नाही, परंतु अचूक लेन त्याच्याकडे आहे आणि जबरदस्त टप्पा मात्र तो पीक करतोय. पाहू शकाल ही लेन खराब आहे. आय थिंक यॉर्करचा त्याने प्रयत्न केला असावा, परंतु त्यानंतर पावशेर पंचांना दंडित केले. इट इज नो बॉल. बीमर चेंडू होता आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा डिलिव्हरी ते मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू असेल फ्री हिट. किमान 15-20 धावांपर्यंत नक्की तुम्हाला पाहावं लागेल, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ इथे मात्र प्रस्थापित करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेला उचलला आहे वरती. फ्री हिट बॉल आहे. 1 धाव तर मिळेल. फिल्डर जज करतोय विजय. चांगला झेल त्याने स्वीकारलाय, परंतु विकेट मिळणार नाहीये कारण फ्री हिट बॉल होता. या अगोदरचा बॉल बीमर हाताळला होता आणि तो बीमर बॉल चांगलाच अडवला होता विकेट कीपरनं. विकेट कीपरचं देखील कौतुक करावं लागेल. तेथे 1 धाव त्याने वाचवली. यावेळेला 1 धाव मिळालेली आहे. एका धावीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 5 या आकड्यावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. एनके स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. आजची ही सेकंड लास्ट मॅच. आणखी एक चांगला बॉल. धावचीची संधी, मात्र थोडासा उशीर केलाय गोलंदाजाने असं वाटतंय. इष्टा उद्ध्वस्त केल्या जरूर होत्या. फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. 1 धाव येथे कंप्लीट होत असताना मात्र सिंगलने चांगली धावसंख्या उभारता येणार नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 3 बॉल्समध्ये 4 आलेले आहेत. 6 धावा धावफलकावर. कुठेतरी योगेश्वरची आज अनुपस्थिती पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी परंतु हा फटका पाहिला तर उंच तर उंच आणि या पाहू शकाल या ठिकाणी लॉंग ऑफच्या फिल्डरने हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाही एक्झॅक्टली आणि त्याचमुळे पाहू शकाल चेंडू एका टप्प्याच्या साह्याने निघून गेला. चौकार आलाय. पाहू शकाल आपण लॉंग ऑनचा फिल्डर विजय अति प्रतीक वाकडे लॉंग ऑफच्या दिशेने गेला. तिथे मात्र राम उभा होता, परंतु त्याने झेल पकडण्याचा प्रयत्नच केला नाहीये. थोडंसं डिफेन्सिव्ह माइंडसेट तिथे पाहायला मिळालं फिल्डरचं. खरं तर झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता तर मला असं वाटतं की तो पोहोचू शकला असता. चेंडूच्या जवळपास जरूर पोहोचला असता. शरीराने तरी चेंडू अडवता आला असता. मात्र सुरुवातीलाच थिंकिंग ही होती की एका बाउन्सनं बॉल कलेक्ट करायचा आहे, चौकार सेव्ह करायचा आहे. मात्र असं करत असताना अखेर ती देखील जास्त संधी मिळाली नाही. बाउन्स झाल्यानंतर बॉल फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे महत्त्वाचा चौकार आलाय. धावसंख्या 10. फायटिंग टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे खांडवळ टीमच्या फलंदाजांचा. लोफुल टॉस ड्राईव्ह केला. यावेळेला आणखी एक प्रेक्षणीय फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ मधून फिल्डर येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या 12. हे षटक चांगलं राहिलंय पहिल्या षटकाच्या तुलनेत. एनके स्पोर्ट्स खांडवळ टीमसाठी थोडंसं कमबॅक फलंदाजांनी केलंय. हो नक्कीच. आणि मात्र चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय फलंदाज निखिलकडनं, कारण कॉन्फिडन्स वाढवणारे फटके त्याच्या बाजून पाहतोय आपण. आतापर्यंत 3 चेंडू त्याने सामना केला. 1 चौकार पहिला 7 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण. शेवटचा चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील आणि इथे मात्र शॉर्ट टर्न पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि आश्चर्यने पहिल्या डावाचा सुद्धा मात्र खात्मा झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण खांडवळ संघाने गडी गमावले 3 आणि धावा जोडल्या फक्त 12. विजयासाठी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची आवश्यकता. यानंतर आजचा शेवटचा सामना असेल या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध प्रिन्स 11 पीसे आणि त्या सामन्यातून जिंकणारा संघ थेट अंतिम 3 मध्ये दाखल होईल. 3 दिवसीय स्पर्धेचं आयोजन एवन जोडी मार्फत गणेश पाटील आणि शैलेश जाधव यांच्या माध्यमातून सुपर्ब आयोजन या स्पर्धेचं. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमणेपाडा यांची ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. सरपंच उपसरपंच चषक 2024. 13 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा होत्या. पूर्णपणे संघ बॅकफुटला दिसत होता. थोडंसं कमबॅक झालेलं आहे आणि 2 चांगले गोलंदाज तर या टीमकडे देखील आहेत. ते आपण अगोदर बघितलेलं आहे. यादीच्या सामन्यांमध्ये पर्याय भरपूर आहेत. निशांत आहे, सुजित पाटील आहे आणि जयेशला आपण कसं विसरणार. हे 3 चांगले गोलंदाज आहेत. बघायचं आहे कुठल्या 2 गोलंदाजांचा वापर येथे केला जातोय.
तर मित्रांनो, आजच्या दिवसातील आपण ही सेकंड लास्ट मॅच पाहतो. या उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा आपण एकूण 12 संघ इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पहिला सामना असेल आई गावदेवी बाबगाव विरुद्ध योगेश स्मृती आमने बी. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता उद्या खेळायला सुरुवात केली जाणार आहे. दुसरा सामना असेल जानूसपूर इताडे विरुद्ध आरडे 11 किरवली. तिसरा सामना असेल जय बजरंग सावध विरुद्ध पवनपुत्र पिसे. चौथा सामना तुम्ही पाहणार आहात नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध न्यू एकविरा सावध. मॅच ऑफ द आफ्टरनून, वॉट अ मॅच. त्यानंतर मेहर 11 बाबगाव संघ फाईट करेल जय भोलेनाथ आमने पाडा या संघाच्या विरोधात. आणि या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई एकविरा सांगे विरुद्ध MD स्पोर्ट आमनेपाडा. असे एकूण 12 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसाच्या खेळामध्ये पाहायला मिळतील. तर थोडंसं करेक्शन असणार आहे. MD स्पोर्ट आमनेपाडा जो संघ आहे त्यांच्या ठिकाणी काही कारणास्तव ते मात्र इथे उपस्थित राहणार नाहीत, परंतु जय बजरंग स्पोर्ट भावाले संघ मात्र तिथे खेळणार आहे. परंतु 12 संघ नक्कीच खेळतील, त्यात काही शंका नाहीये. उद्या गुणेश पाटील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. चला, फिल्डिंग लगेच सजवायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता असेल. जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीमध्ये प्रिन्स 11 पिचे संघाच्या विरोधात सामना खेळणार आहे. 12 चेंडू आणि 13 धावा हे इक्वेशन आहे या मॅचमध्ये. जय हनुमान चौदरपाडा टीम समोर NK स्पोर्ट्स खांडवळ संघ देखील लढवय्या संघ आहे. छोट्या टोटलवर देखील फाईट बॅक करण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजांमध्ये आहे. आणि विशेषतः सुजित पाटीलनं हे मैदान गाजवलेलं आहे आपल्या गोलंदाजीच्या बळावर. जयेश देखील चांगली गोलंदाजी करताना दिसला आज दिवसभरामध्ये. त्याच्याकडे भन्नाट वेग आहे. पहिलं षटक जर त्याने काढलं तर मात्र नाकी 9 आल्याशिवाय राहणार नाहीत चौदरपाडा टीमच्या फलंदाजांच्या देखील. हो, नक्कीच अजय, तो सुजित पाटीलचा मात्र एक उल्लेख केला. आणि याच मैदानावरती आपण MD चषक सुद्धा एक डे नाईटची स्पर्धा अनुभवली होती. त्या स्पर्धेमध्ये NK स्पोर्ट खांडवळ संघाने जी कामगिरी केली होती ती मी अजूनही मात्र विसरू शकणार नाही. आणि त्यामध्ये सुजित पाटीलचं कार्य, विवेक पाटीलचं कार्य जबरदस्त आपण पाहिलं होतं. 6 धावा देखील डिफेंड केल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये सुजित पाटीलनं. स्ट्रायकिंग एंडला पंकज वाकडे फॉर्मसाठी झगडताना दिसलेला आहे. आज भरपूर संघर्ष त्याला करावा लागलेला आहे. मात्र आता सायंकाळच्या या मॅचमध्ये त्याला फॉर्म गवसेल का? खरं तर फॉर्म आता एवढा काही महत्त्वाचा वाटणार नाही आहे. 1-2 मोठ्या फटक्यांचं काम आहे. 2 चांगले फटके जरी खेळले तरी सामना ते जिंकू शकतात. टार्गेट एवढं मोठं नाही आहे, परंतु ते फटके देखील येणं गरजेचं आहे किंवा सेन्सिबल बॅटिंग इथे दाखवणं गरजेचं आहे. सामना जिंकणं फार गरजेचं आहे. चला, वेळ कमी खर्च करा, कारण यानंतर अजून एक मॅच आम्हाला खेळवायची आहे. 12 चेंडू आणि मात्र 13 धावांचं संवर्षण इथे मात्र या ठिकाणी NK स्पोर्ट खांडवळ संघाच्या वतीने केला जाईल का? सलामी जोडी पाहू शकाल. पुन्हा आता पंकजला संधी देण्यात येत आहे. पंकजकडे मात्र भरपूर विश्वास दाखवला जातोय, परंतु तो या मॅचमध्ये सार्थ ठरवेल का? कारण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर गोलंदाज जयेश मार्गस्थ होतोय. ओहो, तोच प्रयत्न आणि तीच परंपरा सुरू आहे असंच म्हणावं लागेल. खरं तर पंकज एक हुकमाचा एक्का आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्याची कामगिरी चांगलीच राहिलेली आहे आणि मॅच विनर खेळाडू आहे. आज जरूर थोडासा फॉर्मसाठी झगडताना दिसलाय, त्याच्यावर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. पण स्ट्राईक प्रतीकनं घ्यायला हवी होती का, हा आता प्रश्न निर्माण होतोय. पहिला बॉल डॉट आलाय, पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले असावा असा भास होतोय. तोच बॉल, तसाच फटका, तोच रिझल्ट, आणखी एक डॉट बॉल. नक्कीच आपण ज्यावेळी एखाद्या संघाला मात्र नक्कीच हलकं लेखतोय त्यावेळी मात्र नक्की तो संघ आपल्यावरती कधी कधी भारी पडत असतो. कारण पहा, एक निसर्गाचं देणं आहे की एखादी छोटी मुंगी सुद्धा मात्र मोठ्या हत्तीला मारू शकते. तर मग गोलंदाज इथे 13 धावांचं संरक्षण का करू शकत नाही? आणि माणसाला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेस लागते. छोट्या टोटलवर देखील सामने कडक होऊ शकतात. चांगली सुरुवात केली गोलंदाज जयेशनं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटवर घेतलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. 1 धाव मिळेल येथे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. तिसऱ्या बॉलवर अकाउंट ओपन झालंय. 13 धावांचं टार्गेट आहे 2 ओव्हर्समध्ये. आता समीकरण 9 चेंडू. विजयासाठी जय हनुमान चौदरपाडा टीमला आणखी बनवायचे आहेत 12 धावा, परंतु स्ट्रायकिंग एंडला इनफॉर्म फलंदाज प्रतीक वाकडे. परंतु असंही नाही ना की अजय प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक धाबा जोडेल, प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येकानं तुम्ही अपेक्षा करू शकता. जरी ते प्रत्येक बाद झाला तर असंही घडू शकतंय. क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. भविष्यवाणी तर करता येणार नाहीये, परंतु त्याचा जो फॉर्म आपण बघितलाय त्याबद्दल जरूर चर्चा करावीशी वाटते. चांगली फटकेबाजी त्याने केलेली आहे. पण यस, प्रत्येक सामना नवीन असतो, प्रत्येक चेंडू क्रिकेटच्या खेळामध्ये नवीन असतो आणि गोलंदाज जोशाने भरलेला दिसतोय. त्याच्याकडे वेग आहे, ॲक्युरेसी आहे, चांगला मारा करतोय. 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले, फक्त एकच धाव खर्च केली. 9 चेंडूचं खेळणं बाकी आहे. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. विखुरलेलं क्षेत्रक्षेत्र तुम्ही पाहू शकाल.
जयेश पुन्हा आता मात्र मार्गस्थ होईल. प्रत्येक केल्यासाठी सज्ज. लोअर फुटला चेंडू आहे, टर्न केला, ऑन साईडला फिल्डर आहेत, मिड विकेटला मात्र चेंडू मात्र ट्राबल जितेश आहेत. फेक किती वेगाने पहा. आणि आता मात्र निकीच ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे ना अजय, त्या अनुषंगाने आता मात्र खानवल संघाचे जे खेळाडू आहेत ते मात्र आपल्याला चार्ज होताना पाहायला मिळत आहेत. त्याची बॉडी लँग्वेज सांगते अजय. येस बॉडी लँग्वेज फार महत्त्वाची असते. पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तरच तुम्ही पुढे वाटचाल करू शकता. नकारात्मक जर तुम्ही विचार करत असाल तर आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळणार नाहीये. पॉझिटिव्हिटी फार महत्त्वाची असते. फक्त कोरोना जर आला तर पॉझिटिव्ह सापडू नका. हो त्यावेळी मात्र भरपूर पॉझिटिव्ह सापडले. जे निगेटिव्ह होते ते सुद्धा पॉझिटिव्ह ठरले गेले. परंतु या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त वेगाने झेल त्याच्याकडे आला होता, परंतु असे कॅचेस मात्र पकडले जात नसतात. कारण गोलंदाजाचा मात्र नक्की जी बॉडी लँग्वेज असते थोडीशी मात्र लूजनर असते. परंतु प्रयत्न चांगले केले. परंतु या षटकाचा विश्लेषण केलं तर 5 चेंडू हाताळले आतापर्यंत 3च धाबा खर्च केल्या. म्हणजे येणारे 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी आता मात्र 10 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे हा चेंडू किती महत्त्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. अफलातून गोलंदाजी केली. शेवटचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे. कारण एक जरी मोठा फटका आला तर सामना खुला होऊ शकतोय. चौदरपाडा टीमसाठी प्रेशर वाढत चाललेलं आहे फलंदाजांवर. चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत, मात्र गोलंदाज 2 पावलं आतापर्यंत पुढे राहिलेला आहे दोन्ही फलंदाजांपेक्षा. प्रतीक ऑन स्ट्राईक. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज जयेश. यावेळेला लॉफ्टेड फटका आहे. बॉटमहँडचा वापर केला आहे. चेंडू वळवलाय खरं तर डीप स्क्वेरिश मिड विकेटला. चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जवळपास एकच धाव मिळालेली आहे. अप्रतिम षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल फक्त 4 धावा. टार्गेट आहे 13 धावांचं. आता 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. काय जबरदस्त ही मॅच पाहायला मिळते. या जी सुरुवात हवी होती NK खांडवाल संघाला ती सुरुवात मात्र निकीच मिळवून दिली गोलंदाज जयेशनं. आणि आता मात्र सुजित पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो. या आपण आधीच उल्लेख केला होता की 2-2 षटकांच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांचं जास्त वर्चस्व असतं. कारण जे 2 गोलंदाज असतात ते टॉपचे गोलंदाज असतात आणि फलंदाज किती पण चांगले असले तरी त्यांना सामोरं जाणं फार कठीण असतं आणि तेच घडताना दिसते. गोलंदाज हवी ठरतायत या पूर्ण मॅचमध्ये. म्हणजे आपण चौदरपाडा संघाची सुद्धा मात्र गोलंदाजी पाहिली तर त्यांचं वर्चस्व राहिलं. आणि NK खांडवल संघाची सुद्धा मात्र सुरुवात गोलंदाजाने खूप छान केलेली आहे. 6 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता असेल. परंतु एक विनंती आहे की आपण वेळ थोडंसं कमी खर्च करा. आम्ही तुमच्या भावना समजू शकतोय, परंतु मित्रांनो वेळ आमच्याकडे कमी आहे. त्याच अनुषंगाने मात्र तुम्हाला आम्ही वारंवार अनाऊन्स करतोय. क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. उत्कंठावर्धक सामना. सुजित येतोय. स्लोवर डिलिव्हरी. वरची कडा लागली. टॉप एज. फिल्डर डाऊन द बॉल अँड प्रतीक वाकडे इज गॉन. अजय चर्चा सुरू होती की प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक धाबा जोडेल हे आपण म्हणू शकणार नाही आणि एक्झॅक्टली ते घडलं. पहा इथे मात्र निराशजनक कामगिरी केली आणि म्हणूनच मी अगोदर उल्लेख केला होता तुम्ही प्रत्येक समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखू शकत नाहीये. आणि इथे मात्र मी म्हणेन की पंकजला सलामीला पाठवलं. स्ट्राईक पंकजकडे दिली, नॉन स्ट्राईककडे प्रतीक राहिला आणि ती थोडीशी मात्र ही चूक पाहायला मिळाली आणि त्यामध्ये मात्र कुठेतरी या चौदरपाडा संघाचं नुकसान झालं असं म्हणावं लागेल. खरं तर सामना अजूनही संपलेला नाही. 5 बॉल्समध्ये 9 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. असं समीकरण आता आहे. 5 बॉल्समध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. जरूर चर्चेला उदाहरण आलेलं आहे. क्रिकेट रसिकांच्या चर्चेला उदाहरण आलं आहे. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील चर्चा करतोय. परंतु पंकज एक असा फलंदाज आहे जो कधीही पलटवार करू शकतोय आणि आता नवीन बॅटर जो चांगल्या फॉर्ममध्ये असलेला फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय आदित्य. फक्त आपण या ठिकाणी फक्त करेक्शन करू शकतो. या चांगल्या खेळाडूचे मात्र वर्णन करू शकतो. परंतु या ठिकाणी मी म्हणतो की NK खांडवल संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केलाय. कारण 12 चेंडूमध्ये 13 धावांचं लक्ष इथे मात्र रिकीज समोर होतं आणि सुरुवातीला जयेशने मात्र या सामन्यामध्ये वापसी करून दिली आणि त्यानंतर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट सुजित पाटीलनं पहिल्या चेंडूवरती मात्र रिकीज मिळवून दिलाय. किमान एका मोठ्या फटकेची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धावा. बॉल चांगला आहे. खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. ड्राईव्ह केलाय. व्ही मध्ये फिल्डर समोर येतोय. बॉलवर दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न चालवलाय आणि फलंदाज धावबाद. विकेट फेकली गेली आहे पंकज वाकडेकडून. मित्र म्हणेन की हा विकेट स्वतःहून पंकजने मात्र फेकला असावा जेणे अनुषंगाने तो मात्र ते स्ट्रगल करत होता. कारण नवीन येणाऱ्या फलंदाजामध्ये अजूनही रामचं येणं बाकी आहे आणि त्याच माध्यमातून मात्र फलंदाज या ठिकाणी पंकज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. परंतु धावा इथे मात्र आपण जर पाहिल्या तर फक्त 5 धावा आहेत आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावांची आवश्यकता आहे 9. 8 धावा. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. प्रत्येक बॉल गणिक आता 2 धावांचं समीकरण आलंय. रिक्वायर्ड रेट 12चा झालेला आहे. जवळपास रन बॉल इक्वेशन होतं. डावाच्या सुरुवातीला मात्र पहिल्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी अतिशय भेदक तिखट मारा पाहायला मिळाला जयेशकडून आणि त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना गोलंदाज या दुसऱ्या ओव्हरमध्ये सुजित पाटील. सुजितकडे अनुभव आहे. तो अनुभव तो पणाला लावतोय. पहिल्या बॉलमध्ये
त्याने विकेट प्राप्त केली प्रतीक वाकडेची. स्लोवर बॉल टाकला होता. मोठा फटका खेळण्याच्या नादात प्रतीक बाद झाला. त्यानंतर एक चांगला खोलवर टप्प्याचा बॉल धावचीच्या रूपात विकेट मिळालेली आहे. नॉन स्ट्रायकर सेंडला नवीन फलंदाज अविनाश. आदित्य आणि अविनाश ही जोडी खेळपट्टीवर आहे. थरार आहे सरपंच उपसरपंच चषक 2024 आमणे पाड्याचा. चला जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण यानंतर मॅच खेळवायची आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. जबरदस्त ही लढत आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. खांडवल विरुद्ध चौदरवाडा असा हा सामना आपण इथे एन्जॉय करतोय. सुजित पाटील पुन्हा एकदा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे. एकदा मात्र कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, जबरदस्त फेक आहे आणि मात्र अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अविनाश होता त्या ठिकाणी. अविनाश बाद झालाय, मात्र जितेशनं कमाल करून दाखवली आहे. डायरेक्ट हिटचीच आवश्यकता होती. गोलंदाजाकडे चेंडू सोपवला असता तर उशीर झाला असता, परंतु डायरेक्ट हिट लागली आणि फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचू शकला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण NK स्पोर्ट्स खांडवळ संघाचे खेळाडू करताना दिसत आहेत. मजा आली या मॅचमध्ये. मॅच रंगात आलेली आहे. नक्कीच काय जबरदस्त सामना. मुळीच मात्र अपेक्षित नव्हतं की अशा प्रमाणे सामना पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये फक्त 13 धाबाच्या जोडायच्या होत्या आणि आता मात्र समीकरण असं आहे 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. कोण कोणावरती करेल मात. एकीकडे आपण पाहू शकाल सुजित पाटीलच्या हातामध्ये विजय आहे खांडवळ संघाचं, आणि दुसरीकडे आता मात्र आदित्य अजूनही मात्र खेळपट्टीवर ती टिकून आहे आणि आदित्यला आता मात्र साथ देईल नवीन फलंदाज उत्तम. 3 चेंडू 7 धाबांची गरज. ओहो, स्लो रन होता, मात्र फिल्डर आहेत शॉट मिड विकेटला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली ओमकारच्या वतीनं. प्रत्येक चेंडूवरती मात्र या ठिकाणी सामना मूडमध्ये येत असताना आणि या नक्कीच 40च्या विश्रांतीनंतर आता मात्र मूड बना दिया. कडक मॅच. सायंकाळच्या सत्रातील ही कडक मॅच आहे. 2 चेंडू शिल्लक 6 धावांची आवश्यकता जय हनुमान चौदरपाडा टीमला. टार्गेट 13 धावांचं, सध्या फक्त 7 धावा धावफलकावर. सुरुवातीला फलंदाजांना असं वाटलं की एक मोठा फटका खेळून आपण सामना जिंकू शकतोय, मात्र तो मोठा फटका येतच नाहीये. सिंगल डबलने देखील सामना जिंकता आला असता. सुरुवातीला डॉट चेंडू खेळले, आता मोठ्या फटक्याची गरज आहे. उत्तम ऑन स्ट्राईक. उत्तमनं बॉल लॉफ्ट केलाय. मिस टाइम स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला. फील्ड डाऊन द बॉल आणि टॅक्स इट. क्या बात आहे. या स्पर्धेसाठी जी मेहनत एबन जोडीने केली होती, या गणेशजी पाटील असतील, शैलेशजी जाधव असतील, त्या मेहनतीचा फल मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. 12 चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता होती आणि समीकरण पहा, एका चेंडूवरती आता मात्र गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. मित्रांनो, तुम्हाला जर खांडवळ संघाचा खेळ जर आवडला असेल, चौदरपाडा संघाचा नक्कीच या ठिकाणी संघर्ष आवडला असेल, तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता. काय क्रिकेट आहे, काय मॅच आहे, काय सामना रंगतोय. 1 चेंडू आणि 6 धावा. सुरुवातीला असं वाटत नव्हतं की मॅच एवढी क्लोज जाईल, कारण फक्त 13 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या ओव्हरमध्ये सामन्यामध्ये 2च धावा बनवल्या होत्या खांडवळ संघानं. तेथून कमबॅक फलंदाजांनी थोडंसं केलं आणि गोलंदाजी त्यांना चांगली साथ मिळते क्षेत्ररक्षणाची, ही महत्त्वाची बाब आहे. आता 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये राम आलेला आहे. रामला आता चांगलंच काम करावं लागणार आहे. एक मोठा फटका खेळायचा आहे, आउट ऑफ द पार्क बॉल पाठवायचा आहे. कालची रात्रीची मॅच प्रेक्षकांना आठवली असेल. अंडर 24 चॅम्पियनशिपमध्ये DD ग्राउंड बिनारवर 1 बॉल 5 धावांचं समीकरण होतं. योगेश भालेकर आला, षटकार ठोकला. परंतु आता रामला षटकार ठोकायचा, इथे योगेश भालेकर काही करू शकणार नाहीये. 1 चेंडू 6ची आवश्यकता. ओहो, लीगल डिलिव्हरी आणि हा सामना जिंकलाय 5 धावेने NK स्पोर्ट्स खांडवळ संघानं. आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की लो स्कोरिंग सामने रोमांच स्थितीमध्ये का जात असतात, त्याचा प्रत्यक्ष उदाहरण दिलाय आज NK स्पोर्ट्स खांडवळ संघानं. 13 धावांचं संरक्षण करत असताना 5 धावोनं हा सामना मात्र त्याने जिंकला. तर लगेच दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रिन्स 11 पिसे आणि NK स्पोर्ट्स खांडवळ. चला स्पीडअप करायचं आपण जयेश आणि पिसे संघ आपण सुद्धा त्वरित यायचं आहे. वेल कमी आहे आपल्याकडे आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 2 षटकांचाच असणार आहे. जबरदस्त मॅच. गणेश पाटील याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ आहे. व्हॉट अ मॅच. संदीप पाटील सुद्धा हा सामना एन्जॉय केला. शैलेजी जाधव आपणास विनंती करतोय की आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. लगेचच आपण यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. या ठिकाणी खांडवळ संघाचे संघटक मात्र कॉल देणार आहेत. 2 षटकांचा सामना एवन जोडी